मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासंदर्भात चर्चा सुद्धा होणार आहे आणि आगामी काळामधील आंदोलनासंदर्भात दिशा ठरवली जाणार आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, जर आपण पाहिलं या अगोदर सुद्धा अजित पवार असतील, शरद पवार असतील, अनेक पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेतलेली आहे आणि उद्या सुद्धा बीडमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोणकोणते पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत? नक्की श्रद्धा, आपण जर बघितलं तर मस्साजोग येथील देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आता वेगवेगळ्या स्तरातून मागणी पुढे येत आहे। शरद पवार यांनी देखील या ठिकाणी भेट देत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती। तर त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भेट घेत या प्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध घेतला जाईल असं सांगितलं होतं। आता याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन उद्या सकाळी 10 वाजता करण्यात आलं आहे। या बैठकीत सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित राहणार असून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आगामी आंदोलनाची दिशा या बैठकीमधून ठरवली जाणार आहे। आता हे आंदोलन कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे हे आपल्याला बैठकीतूनच कळू शकणार आहे। श्रद्धा, निश्चित उदय, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून असेल। मंत्रिमंडळामधील समावेशानंतर धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाले। परळीमध्ये वैद्यनाथाचं दर्शन घेत विविध समारंभांना मुंडेंनी उपस्थिती लावली आणि मंत्री धनंजय मुंडे उद्या पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता। आपण जर पाहिलं तर मंत्रिपद मिळाल्यानंतर, खाते वाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदासाठी सुद्धा धनंजय मुंडे लाईनीमध्ये आहेत आणि त्याच संदर्भात पत्रकारांशी संवाद साधतात आणि काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।